नमस्कार, मी रोहिणी पाटील. रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत हे कमळ फूल. याचा उपयोग तुम्ही दिवा ठेवण्यासाठी करू शकता किंवा खाऊची वाटी ठेवण्यासाठी करू शकता. बघा, हे सुंदर असं कमळ फूल तयार झालेलं आहे. अशा छान वाटा त्याच्यामध्ये बसतात. साईडने ह्या पाकळ्या अशा दिसतात. एकदम सोप्या पद्धतीने कसं बनवता येईल ते मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी 5 mm चे मोती आणि 5 mm चे ब्ल्यू कलरचे मोती घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही कलर वापरू शकता. तुम्ही 4 mm मध्ये पण बनवू शकता. 30 नंबरचा तंगूस घेतलेला आहे. आपण हे कमळ फूल बनवायला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम 6 मोती वायरमध्ये ओवून घेतलेले आहेत आणि त्याचे गाठ मारून घेतलेली. हळूहळू सरकवा म्हणजे खालून मोती सरकणार नाही. डबल तंगूस घेतलेला आहे. आणि त्याच्या 3-4 गाठी व्यवस्थित मारून घ्या. आणि गाठी मारून झाल्या की एक्स्ट्रा वायर कट करून तुम्ही ते लायटरने पण सिक्युअर करू शकता. घट्ट व्यवस्थित ओढून घ्या. लायटरने कट करून घ्या. आणि आता ह्याच्यावरती आपल्याला षटकोन बनवायचा आहे. त्यासाठी आपण 2 व्हाईट, 1 ब्ल्यू आणि 2 व्हाईट असे मोती घेणार आहोत. पाच मोती टाकलेले आणि खालच्या 6 असा या मोत्याच्या अपोजिट साईडने सुई काढायची आणि पुढच्या मोत्यातून सुई घ्यायची. मैत्रिणींनो, जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. शेअर पण तुम्ही व्हिडिओ करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा. आता 4 मोती घेतलेले, 2 व्हाईट, 1 ब्ल्यू आणि 1 व्हाईट. मागच्या व्हाईटमधून टाकायचा, मग ब्ल्यूमधनं आणि पुढच्या एका ब्ल्यूमधनं घ्यायचा. याच्या आधी आपण षटकोन बनवलेलेच आहे. फक्त इथे मी कलर मोती टाकल्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारचा लुक येतो. 2 व्हाईट, 1 ब्ल्यू, 1 व्हाईट या पद्धतीने टाकत आपल्याला हा पूर्ण षटकोन पूर्ण करायचा आहे. एक फुलच दिसतं ते. अशी छोटी फुलं तुम्ही तयार करू शकता. दोन व्हाईट, 1 ब्ल्यू, 1 व्हाईट. मैत्रिणींनो, जर तुम्हाला काही अडचण असेल तर मी माझा व्हॉट्सअप नंबर देते. तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुप बनवते. लवकरच मी ऑनलाईन क्लासेस घ्यायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि तिथे तुमच्या अडचणी विचारल्या किंवा इथेही यूट्यूबला जरी विचारल्या तरी मी त्या सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. आता हे जॉईन करण्यासाठी बघा, 1 व्हाईट, 1 ब्ल्यू आणि 1 व्हाईट 3च मोती टाकायचे.
आणि वरच्या व्हाईटमधनं काढल्यावर परत हे झालं आपला एक षटकोन तयार. बघा छान फुल झालं की छोटंसं. आता याच्यावरती आपल्याला आणखीन एक लेअर घ्यायचा आहे षटकोनचा. तर मध्ये व्हाईट आहेत तर त्याच्यावरती आपल्याला व्हाईटच टाकायचे आहेत, 4 व्हाईट टाकायचे आणि मधले 2 व्हाईट असा गोल आणि पुढच्या ब्ल्यूमधनं काढून घ्यायचं. आता इथे कॉर्नरला आपल्याला ब्ल्यूवरती ब्ल्यू यायचा आणि 6चा षटकोन करायचा. हे 2 आहेत तर 2 व्हाईट, 1 ब्ल्यू आणि 1 व्हाईट असे 4 टाकायचे. आणि हा षटकोन होणारचा पुढच्या 2 व्हाईटमधनं काढून घ्यायचं. आता इथे परत व्हाईट आले, 3 व्हाईट आले म्हणून आता इथे 3 व्हाईट टाकायचे. व्हाईटवरती व्हाईट घेतलं आणि ब्ल्यूवरती ब्ल्यू मनी यावा म्हणून षटकोन या पद्धतीने घेतलेला आहे. बघा या पद्धतीने पूर्ण हा षटकोन करायचा आहे. बघा इथे जॉईंटला आले. हे पण सुंदर असं फुल तयार होते. बघा असंच तुम्ही ठेवू शकता. जॉईंटला खालचा ब्ल्यू आणि साईडचा व्हाईट तो पण घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला 3ने जॉईन करायचं. 1 व्हाईट, 1 ब्ल्यू, 1 व्हाईट. हे कमळ फुल बनवायला सर्वात प्रथम खालची चांदणी तयार करून घ्यायची आपल्याला आणि नंतर वरच्या पाकळ्या तयार करायच्या. हा षटकोन एक राऊंड झालेला आहे आपला. पुढच्या 2 व्हाईटमधनं काढलाय मी. पाकळ्या साईडने सगळ्या आल्या पाहिजे 6. त्या कशा करायच्या तर बघू आपण आता. व्हाईटवरती व्हाईट घ्यायचे ना, 2 व्हाईट खालचे आहेत. आता 4 व्हाईटवरती टाकून घेऊ आपण. आणि पुढच्या 2 व्हाईटमधनं काढायचं. परत आता इथे 3 व्हाईट टाकायचे. सोबत पुढच्या ब्ल्यूवरनं पण काढलंय आणि त्याच्या पुढच्या 2 व्हाईटमधनं घ्यायचं. ब्ल्यूवरती आपल्याला काही घ्यायचं नाही आहे. हां, फक्त तुम्हाला जर हे फूल मोठं बनवायचं असेल मोठ्या वाटीसाठी तर तुम्ही षटकोनाचा एक लेअर वाढवू शकता. मी इथेच थांबवलेला आहे. तुम्ही आणखीन एक लेअर घेऊन मग त्याच्यावरती ही स्टेप करू शकता. असे 2-2 फुलावरती तयार करायचे. हा पण शेप खूप छान दिसतोय बघा. ॲज अ टी कोस्टर म्हणून, दिवा स्टँड म्हणून किंवा रांगोळी म्हणून पण फुल दिसतं ते. या पद्धतीने प्रत्येक पाकळीवरती ही 2-2 फुलं, 2-2 षटकोन छोटे तयार करून घ्या. ब्ल्यू आणि 2 व्हाईट. या पद्धतीने आपल्याला हे तयार करायचं.
बघा आपला हा षटकोन पूर्ण होत आलेला आहे, सुंदर दिसतोय. हे तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून पण देऊ शकता किंवा गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. बघा छान असं फूल तयार झालंय. आता याच्यावरती आपल्याला पाकळ्या तयार करायच्या आहेत. त्यासाठी मध्ये घ्यायची आहे सुई आणि 4 व्हाईट टाकायचे. 2 व्हाईट मधनं घ्यायचंय. फुल झालं इथे वरती घ्यायचंय. आता इथे आपल्याला 1 व्हाईट आणि 1 ब्ल्यू टाकायचा. म्हणजे बघा हा पाकळीचा शेप तयार करायचा. ब्ल्यू बाजूला सरकून एका व्हाईट मधनं खाली घ्यायचंय आणि बाजूच्या व्हाईट मधनं खाली घ्यायचं. फक्त हे घेताना व्यवस्थित ओढून घ्या, ते टोक छान दिसलं पाहिजे. पुढच्या मनामध्ये घेऊन घ्या. प्रत्येक पाकळीवरती आपल्याला हे टोक तयार करायचे, म्हणजे फुलाला शंकरपाळीचा आकार येईल. परत 4 टाकायचे व्हाईट. परत गोल घ्यायचे. अजून एक दाखवते मी तुम्हाला. बघा परत वरच्या 2 मण्यांमध्ये घ्यायचं. 1 व्हाईट आणि 1 ब्ल्यू टाकायचं. ब्ल्यू बाजूला सरकून व्हाईट मधनं खाली सुई काढायची. सोबत बाजूच्या 2 व्हाईट मधनं काढा. आणि आता बाजूच्या ठिकाणी पाकळी घ्यायची म्हणून वायर फिरवून घ्या. इकडे घ्यायची पाकळी आपल्याला, ती इकडे टाकून घ्या. प्रत्येक वेळेला तोडण्यापेक्षा आपण वायर फिरवून घ्यायची. इथे पाकळ्या तयार करायचे. अशा सगळ्या ह्या 4 पाकळ्या राहिलेल्या तयार करून घ्या सेम पद्धतीने. बघा इथे पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता इथे सुई आलेली ब्ल्यू मणीजवळ घेतलेली. तर हा मधला षटकोनाचा शेप जो आहे तिथे आपल्याला उभ्या पाकळ्या तयार करायच्या. त्यासाठी 5 मोती टाकायचे. हे घ्यायचे 5 मोती टाकायचे सुरुवातीला. आपल्याला खालचा षटकोन आपला तयार झाला छान. 1 ब्ल्यू टाकायचा. ब्ल्यू बाजूला सरकून एका व्हाईट मोत्यातून खाली सुई काढून घ्यायची. आणि आता 4 मोती टाकायचे. आणि आता बघा खालचा ब्ल्यू आहे तो सोडून त्याच्या पुढच्या 2 व्हाईट मध्ये काढायचे. व्हाईट जिथे मोती येतील तिथे 2 घ्यायचे आणि आपण षटकोन छोटा घेतला. आणि जिथे ब्ल्यू मोती येईल तिथे तो एकच येईल कॉर्नरचा. ही पाकळी 1 तयार झाली. आता परत सेम पद्धतीने 2 मोत्यातून काढून घेतले पाकळी तयार करायची. व्हाईट जिथे तिथे 2 घेतले आणि ब्ल्यू जिथे तिथे 1 घेतला. मी तुम्हाला परत परत मुद्दाम तयार केलेलं फूल दाखवते की तुमच्या लक्षात यावं मी कसं घेतलंय म्हणून. पाच मोती घ्यायचे. परत 1 ब्ल्यू घ्यायचा. ब्ल्यू बाजूला सरकून एका व्हाईट मोत्यातून खाली सुई काढून घ्यायची. पिकाचा व्यवस्थित ओढून घ्या आणि परत 4 व्हाईट टाकून घ्या.
2 मोत्यातून टाकले तर त्याच्या पुढच्या 2 मोती सोडून ब्ल्यूमध्ये टाकून द्या. पुढे पुढे जायचं आपल्याला याला. आता परत 5 मोती टाकायचे. एक ब्ल्यू, पाकळी सेम करायची आहे सगळीकडे. 5 मोती टाकायचे, एक ब्ल्यू टाकायचा, ब्ल्यू बाजूला सरकवून खालच्या एका मोत्यातून व्हाईट मोत्यातून सुई उलटी काढायची आणि परत 4 मोती टाकायचे. आणि खालचे 2 व्हाईट सोडून पुढच्या 2 व्हाईटमध्ये सुई पुढे घ्यायची. सेम प्रोसेसने आपल्याला ह्या सगळ्या पाकळ्या तयार करायच्या. तर आता इथे ब्ल्यू वरती येईल. आता ह्या 3 केल्या तशा सेम पूर्ण राऊंड भरून आपल्या ह्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या. तशा सुंदर उभ्या राहिलेल्या आहेत बघा त्या. मैत्रिणींनो, मोत्याच्या वस्तूंव्यतिरिक्त मी फॅब्रिक ज्वेलरी, फ्लावर ज्वेलरी, मिरर ज्वेलरी, मोत्याची ज्वेलरी सगळं काही बनवते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर व्हॉट्सअपवर मला तसं कळवा. म्हणजे मला त्याचे व्हिडिओ टाकता येतील. हे म्हणलं तर तसं खूप सोपं आहे आणि म्हणलं तर तसं खूप अवघड काम आहे. मी एकदा करायला घेतलं की त्याचं खूप पटापट तयार होतं आणि मग इंटरेस्ट येतो आपल्याला. त्यामुळे मैत्रिणींना तुम्ही तयार करून जरूर बघा. मटेरियल तुम्हाला लोकल शॉपमध्ये पण मिळेल. बघा, ह्या सगळ्या पाकळ्या मी तयार केलेल्या आहे किंवा ऑनलाईन पण उपलब्ध होतं. आता इथे बघा, खालचे 2 मोती सोडून पाकळीच्या तिथे मी सुई काढून घेतलेली आहे. खालचे 2 सोडलेत, वरती 3 मोती आहेत. एक निळा मोती टाकला. आता ह्या सगळ्या पाकळ्या आपल्याला जॉईंट करायच्यात. ह्या पसरलेल्या आहेत ना, यात काहीच ठेवू शकत नाही आपण. फक्त कमळाचं फूल दिसतं. हे बघा, वरचे 3 मोती किंवा खालून 2 मोती 2 मोत्यांमधनं काढायचे. ब्ल्यू टाकल्यानंतर पूर्ण फिरवत बसायचं नाही, पण 2 मोत्यातून काढायची आणि वरच्या 2 मोत्यातून परत खाली घ्यायची सुई. बघा, या 2 पाकळ्या जोडल्या आपण. आता परत ब्ल्यू टाकायचा आहे आणि या 2 मोत्यातून वरती खालचे 2 सोडून बाजूच्या 2 मोत्यातून खाली. परत बघा, एक मोती टाकायचा ब्लू कलरचा. दुसऱ्या पाकळीच्या खालचे 2 मोती सोडून वरच्या 2 मोत्यांमध्ये वरती घ्यायचं आणि बाजूच्या 2 मोत्यांमधून खाली घ्यायचं. व्यवस्थित उघडून घ्यायचं. सगळ्यात सोप्या पद्धतीने फूल जोडलेलं आहे. पद्धतीने पुन्हा फूल जोडायचं आहे आपल्याला.
नंतर राहिलेली वायर गाठ मारून मोत्यांमध्ये भरवून घ्या. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. बघा, सुंदर असं आपलं कमळाचं फूल तयार झालेलं आहे. धन्यवाद मैत्रिणींनो.